नमस्कार. धनश्री ग्रुप या यूट्यूब चॅनलमध्ये मी गजानन काळे आपलं स्वागत करतोय. मित्रांनो, या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये बँक ऑफ इंडियाचा ग्राहक सेवा केंद्र BC पॉइंट कशा प्रकारे मिळवायचा याबाबत चर्चा केली होती. आज आपण या पोर्टलमध्ये कुठले कुठले सर्व्हिसेस मिळणार आहेत याबाबत बघणार आहोत. मित्रांनो, पोर्टल लॉग इन केल्यानंतर त्यामध्ये त्याचा मेनू कसा असणार आहे, त्यामध्ये कुठले कुठले सर्व्हिसेस मिळतात ते आज आपण पाहणार आहोत. त्याच प्रकारे आपण भविष्यामध्ये अजून काही व्हिडिओ बनवणार आहोत. त्यामधील सर्व सर्व्हिसेस कशा प्रकारे वापरायचे आहेत त्याबद्दल माहिती आपल्याला ह्या चॅनलवर मिळणार आहे. मित्रांनो, त्यासाठी चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि पुढील बेलला पण क्लिक करून ठेवा. यापूर्वीचा व्हिडिओ जर आपण पाहिला नसेल, BC पॉइंट कशा प्रकारे घ्यायचं आहे, तरी सुद्धा तो व्हिडिओ डिस्क्रिप्शन मिळेल, त्या ठिकाणी जाऊन ते पहा. त्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे सर्व्हिसेस ह्या पोर्टलमध्ये मिळणार आहेत त्याबाबत बघूया. मित्रांनो, यासाठी हा साईट ओपन केल्यानंतर आपल्याला लॉग इन करून घ्यायचं आहे. या ठिकाणी मी लॉग इन करून घेतोय. मित्रांनो, या ठिकाणी युजर आयडी, पासवर्ड आणि कॅप्चर टाकून लॉग इन करून घ्यायचं आहे. लॉग इन वर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर आपला थंब लावायचा आहे. मित्रांनो, बायोमेट्रिक डिव्हाइस जो आपल्याकडे असेल त्यावरती आणि व्हेरीफाय वरती क्लिक करून घ्यायचं आहे. बायोमेट्रिक कॅप्चर झाल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी असा एक मेसेज येईल, ओके करून घ्या. त्यानंतर आपल्या समोर अशा प्रकारे डॅशबोर्ड ओपन होईल. यामध्ये आपण पाहू शकता मित्रांनो, आपल्याला मी थोडक्यात पोर्टलची माहिती सांगतोय, कुठले कुठले सर्व्हिसेस यामध्ये मिळणार आहेत. आपल्याला थोडक्यामध्ये आयडिया येईल, म्हणजे पोर्टलमध्ये सर्व्हिस तरी कुठल्या मिळणार आहेत ह्याचा अंदाज येईल. आपण पहिल्या ठिकाणी पाहू शकता मनी ट्रान्सफर मध्ये आपण यामध्ये बँक ऑफ इंडियामध्येच फक्त ट्रान्सफर करू शकता. या ठिकाणी अकाउंट नंबर टाकून या ठिकाणी अमाऊंट टाकून सबमिट केला की नाव दिसेल. त्यानंतर बरोबर असेल तर आपण सबमिट करू शकता. फक्त बँक ऑफ इंडियाच्याच खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर करता येतात मित्रांनो. त्यानंतर रिपोर्ट, आपण दिवसभर जितकं काम केलेलं आहे संध्याकाळी आपल्याला टेलर रिपोर्ट काढून आपण बघू शकतो आपलं आज कुठले कुठले किती किती अमाऊंट ट्रान्झॅक्शन झाले, त्या ह्या टेलर रिपोर्टमध्ये आपल्याला डिटेल्स मिळेल. त्यानंतर अदर सर्व्हिसेसमध्ये पेन्शन APY जे स्कीम आहे त्याचे ह्यामध्ये ऑप्शन आहे. त्यानंतर UID खात्याला आधार लिंक करता येतं. इन्शुरन्स रजिस्ट्रेशनमध्ये आपलं GGBY आणि GBSBY, प्रधानमंत्री जीवन सुरक्षा विमा योजना आणि प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना ह्यामध्ये करता येतं. बचत गटाचे ट्रान्झॅक्शन इथे करता येतात. लाईट बिल, फोन बिल किंवा इतर बिल्स यामध्ये भरता येतात. आधार लिंकिंग स्टेटस, सबसिडीसाठी जे DBT थ्रू आपलं गॅस सबसिडी, PM किसानची रक्कम जे चेक करण्यासाठी, म्हणजे कुठल्या बँकेत जमा होतात, कुठल्या बँकेला UID मॅपिंग आहे ते चेक करण्यासाठी इथून बघता येतं. आधार नंबर टाकून आपण जर आधार नंबर टाकून चेक केला तर आपल्याला कळेल की कुठल्या बँकेला आपला UID सेटिंग आहे. त्यानंतर या ठिकाणी डेबिट कार्ड ब्लॉक करता येतं. NPA टॅगिंग, जर आपण रिकव्हरी करणार असाल, जे NPA रिकव्हरी असतं ना, ते त्यामध्ये अकाउंट टॅग केल्यानंतर यामध्ये स्टेटस दिसतं त्याचं. त्यानंतर रिसिप्ट, ॲक्नॉलेजमेंट रिसिप्ट आपण PMGBY आणि PMSBY चे काढता येतात. त्यानंतर BC यामध्ये आपल्याला काही करायचं नाहीये. IMPS करता येतं, NFT करता येतं, ATM कार्डसाठी अप्लाय करता येतं, पासबुक प्रिंटिंग पण करता येतं. सध्या बंद आहे, ते चालू होईल भविष्यामध्ये. मोबाईल नंबर सीडिंग करता येतं, खात्याला मोबाईल नंबर पण जोडता येतं. जीवन प्रमाण, लाईफ सर्टिफिकेट पण काढता येतं यामधून. चेक कॅन्सलेशन करता येतं आणि हे APY साठी आहे, ते तुम्हाला भविष्यामध्ये कळेल. इतके सर्व्हिसेस ऑदरमध्ये आहेत. त्यानंतर कंप्लेंट, काही कस्टमर असेल ते कंप्लेंट रजिस्टर करू शकता. कस्टमर लॉग इन, या ठिकाणी लॉग इन करून आपण, मी आपल्याला थोडक्यात सांगतोय, या ठिकाणी कस्टमरचा आधार नंबर टाकून आपण कोणत्याही बँकेचा रक्कम काढू शकता. यामध्ये पहा, आपण या सर्व बँकेची रक्कम आपल्याला विड्रॉल करता येतं. कस्टमरचं थंब ठेवून सर्व बँकेचे या ठिकाणी आधार नंबर टाकायचे आणि या ठिकाणी आपण बँक ऑफ इंडिया असेल तर डिपॉझिट करू शकता, फंड ट्रान्सफर करू शकता. त्यानंतर अदर बँक असतील तर मिनी स्टेटमेंट, बँक बॅलन्स इन्क्वायरी आणि विड्रॉल, हे 3 ऑप्शन आपल्याला बघता येतं. त्यानंतर मित्रांनो, पासबुक इश्यू मध्ये जर आपण पासबुकसाठी अप्लाय केला असेल, तयार झालेला आहे की नाही अकाउंट नंबर ते आपण
कस्टमर क्वेरीमध्ये बघू शकता UID सेटिंग स्टेटस. UID जर आपण आधार लिंक या ठिकाणी UID सेटिंग केला असेल तर या ठिकाणी स्टेटस बघता येतं. लीड स्टेटस, एखादा लोनचा लीड आपण टाकला असाल, कुठलाही लोन असू द्या, त्याचं स्टेटस या ठिकाणी बघता येतं, अप्रूव्ह झालेला आहे की नाही. NPS स्टेटस पण आपण या ठिकाणी चेक करू शकता. अदर सर्व्हिसेसमध्ये चेकबुकची वगैरे सर्व्हिस वापरू शकता. त्यानंतर यामध्ये कस्टमर क्रिएशनमध्ये आपल्याला पासबुक करायचं आहे मित्रांनो. पासबुक जे अकाउंट ओपनिंग करायचं आहे ना, यामध्ये करायचं आहे. या ठिकाणी आधार नंबरवर टाकून आपल्याला पासबुक क्रिएशन करायचं आहे. मी हे सर्व सर्व्हिसेस आहेत ना, हे तुम्हाला मी भविष्यामध्ये म्हणजे यानंतरच्या व्हिडिओमध्ये मी सगळ्या सर्व्हिसेस डिटेलमध्ये सांगणार आहे मित्रांनो. मी लाईव्ह आपल्याला सांगणार आहे कशा प्रकारे वापरायचं आहे, यामध्ये कुठल्या अडचणी येऊ शकतात, त्या आल्या तर काय करायला पाहिजे, या सर्व गोष्टीबाबत मी सांगणार आहे. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून पुढे दिसणाऱ्या बेलला क्लिक करा. मी व्हिडिओ अपलोड केल्या केल्या आपल्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो. त्यानंतर या ठिकाणी लीड मध्ये आपल्याला काय करायचं, या ठिकाणी लोन लीड टाकता येतात. त्यामध्ये करंट अकाउंट, गव्हर्नमेंट बिझनेस स्कीम जे असतात ते सर्व यामध्ये करता येतं. लोन लीड मध्ये आपल्याला ॲग्रिकल्चर लोन किंवा आपल्याला दाखवतो मी थोडक्यामध्ये. या ठिकाणी बघा, किसान क्रेडिट कार्ड, KCC, डेअरी, पर्सनल लोन, व्हेकल लोन, गोल्ड लोन, सर्व प्रकारचे लोन यामधून आपल्याला या ठिकाणी देता येतात मित्रांनो. आपल्याला कळालं असेल म्हणजे थोडक्यात या पोर्टलमध्ये आपल्याला काय मिळणार आहे. त्यासाठी हा पोर्टल घेण्यासाठी काय करायचं आहे, घ्यायचं जर इच्छा असेल आपल्याला, तर मी एक ह्यापूर्वी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तो चॅनलवर जाऊन त्या ठिकाणी पहा किंवा मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याचं लिंक देईन, त्या ठिकाणी जाऊन बघा आपल्याला कसे घ्यायचं आहे. नाहीतर आपल्याला काय करायचं आहे, ते व्हिडिओ पण पहा आणि आपल्या जवळच्या बँक ऑफ इंडियाच्या शाखेला पण भेट द्या. तेथील अधिकाऱ्यांना भेटा आणि त्यांच्याकडे रिक्वेस्ट करा BC मिळण्यासाठी. ते आपल्याला पुढील प्रोसेस सांगतील, त्याप्रमाणे आपण प्रयत्न करा मित्रांनो. नक्की आपल्याला हा BC पोर्टल मिळून जाईल. मित्रांनो, नक्कीच हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल, आवडल्यास नक्की लाईक करा, मित्रांपर्यंत शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.